देशात स्पॅम कॉल्सचं संकट वाढत चाललंय। वर्षभरात 4,000 कोटीहून अधिक स्पॅम कॉल्समुळे भारतीयांचे हजारो कोटी रुपये धोक्यात आलेत। तुम्हालाही असे स्पॅम कॉल्स येतात आणि यापासून कसं वाचायचं आपण बघूया स्पेशल रिपोर्ट। सावधान, भारतीयांवर स्पॅम कॉलचं संकट। भारतीयांवर 4,000 कोटीहून जास्त स्पॅम कॉलचा मारा। 1,189 कोटी कॉल्स ब्लॉक, तरीही धोका कायम। तुम्हीही दिवसभरात येणाऱ्या नको त्या कॉल्सनी त्रस्त आहात का? कधी लोन देण्याच्या नावाखाली तर कधी केबीसीच्या लॉटरीच्या नावाखाली तुम्हालाही सतत फोन येतात का? तर सावधान, कारण नुकत्याच आलेल्या ट्रू कॉलरच्या एका धक्कादायक अहवालानुसार 2025 या एकाच वर्षामध्ये भारतीयांना तब्बल 4,000 कोटीहून अधिक स्पॅम कॉल्स आलेले आहेत। हा आकडा बघून कुणाचेही डोळे विस्फारतील। हे स्पॅम कॉल्स फक्त मार्केटिंगसाठी नसतात, तर यातले अनेक कॉल्स हे सायबर फ्रॉडचा भाग आहेत। बँकिंग फ्रॉड, फेक इन्शुरन्स आणि आता तर एआयचा वापर करून ओळखीच्या आवाजात फोन करणं असे प्रकार वाढू लागलेत। 2025 मधील ट्रू कॉलरच्या अहवालानुसार भारतीयांचे हजारो कोटी रुपये या स्पॅम कॉल्समुळे धोक्यात आलेत। तर यातील धक्कादायक बाब म्हणजे भारतीयांनी सरासरी 21.7 लाख तास फक्त हे कॉल टाळण्यासाठी किंवा ब्लॉक करण्यासाठी खर्च केलेत। पण यावर उपाय काय? आपण स्वतःला कसं वाचवू शकतो पाहूयात। मोबाईलमधील स्पॅम प्रोटेक्शन फीचर नेहमी ऑन ठेवा। अनोळखी नंबरवरून येणाऱ्या कॉलवर तुमची वैयक्तिक माहिती किंवा OTP शेअर करू नका। संशयास्पद कॉलची तक्रार चक्षुक पोर्टलवर किंवा 1930 या हेल्पलाईन नंबरवर करा। सध्या टेलिकॉम कंपन्या आणि सरकारनं देखील या स्पॅम कॉल्सवर कडक पावलं उचलायला सुरुवात केली आहे। अहवालामध्ये असं म्हटलंय की 2025 मध्ये सुमारे 1,189 कोटी स्पॅम कॉल्स ब्लॉक करण्यात आले आहेत। तंत्रज्ञानाच्या मदतीनं हे कॉल्स रोखले गेले असले तरीही अजूनही कोट्यवधी कॉल्स आपल्यापर्यंत पोहोचत आहेत। सरकार तर आपलं काम करतंय, पण तुम्हालाही अशा कॉल्स पासून विशेष सतर्क राहिलं पाहिजे, कारण तुमचा एक छोटासा सावधपणा तुमची मोठी आर्थिक फसवणूक टाळू शकतो। गौरी सारंग, पुढारी न्यूज, मुंबई।